करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मी तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवलेला म्हणजे एका दिवशी संध्याकाळचं कटिंगचं आणि कसं शिवले ते त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या साड्या आहेत असं सांगितले होते। ही आहे कट ब्राह्मणी, हा असा घेर आहे, खालून दाखवते मी तुम्हाला। आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं रेड कलरचं मी घातलेलं आहे, तर हा असा घेर होतो। कट ब्राह्मणी म्हणजे काय, दोन्ही पायजाम्याला वेगळं असे दोन कट येतात पायजाम्यासारखे, काष्ट्याला दोन काष्टा आणि हा समोरचा आहे आणि पदर असं आहे। अखंड ब्राह्मणीमध्ये फक्त काष्टा सिंगल येतो आणि ते फक्त वरचं कट केलेलं असते, पण ह्याचा लुक खूप छान आहे। मध्ये मी तुम्हाला नाशिकच्या साड्या दाखवले होते, कोणाच्या तर रेफरन्सने आले, त्यानंतर ह्या साडीला पाहिल्यानंतर त्याने जे रेंटवरती द्यायचे त्याच्यामध्ये एक शाही मस्तानी आणि एक कट ब्राह्मणी असं सांगितलेलं आहे। तर ऑलरेडी मी खूप थकलेले, पण परत मला काही जमणार नाहीये, म्हणले साडी द्यायची पण आहे। तर मेकअप केला होता, मी संध्याकाळी शूट करणार होते पण एका ठिकाणी जायचं होतं त्यामुळं ते राहून गेलं। आत्ता आले आणि आता लिटरली 11:30 होऊन गेले। म्हणजे शूटिंग करूया मग दाखवूया। हे खालून धरून मी तुम्हाला दाखवते। ह्याचा घेर, ह्याची बॉर्डर असं तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं ह्याचा कॉम्बिनेशन आहे आणि बॉटल ग्रीन आहे। आणि ह्याचं जे बॉर्डर आहे तुम्ही जवळून पाहिल्यानंतर ह्याच्यात रेड आणि मरून असे दोन्ही कलर दिसतात आणि ह्याच्यावरती असं गोल्डन वेल आहे आणि त्याच्यामध्ये ऑरेंज असं आहे। आणि हा हे जवळून कपडा पाहिला तर तुमच्या लक्षात येते की ह्याच्यात वेगळा ब्रॉकेट असं डिझाईन आहे, अख्ख्या साडीला असा आहे। साडीची क्वालिटी खूप छान आहे। मागून दाखवते मी तुम्हाला पदर ह्याचा, कारण दोन्ही साड्या मी दाखवते असं बोलले होते। तर हा पदर आहे ह्याचा आणि अशा पद्धतीने ही साडी आहे। तर जेव्हा मी ह्या साड्या शिवून देते रेंटवरती किंवा ह्याच्यासाठी, तर त्यांचं एक मागणी असते की तुम्हाला व्हिडिओ शूट करावं लागेल। त्यानंतर ज्या लेडीज असतात म्हणजे नॉर्मली जरा पोटाचा घेर कमी, शेप व्यवस्थित असल्या की त्यांना कुठलंच टेन्शन नसते, पण आता माझा थोडाफार पोटाचा घेर आहे किंवा मी जरा तब्येतीने जाड आहे, असं खूप काय काय डाऊट येत असतं आपणाला। मग त्यावेळेस अशा माझे व्हिडिओ किंवा फोटो ते त्यांना दाखवतात, त्यानंतर ते रेंटने पण घेऊन जातात आणि शिलाईला पण देतात। तर मी तुम्हाला चालून दाखवते। हे डबल काष्टा आहे, खूप सुंदर दिसते, हे पहा इतका सुंदर ह्याचा लुक येतो आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे। बॉर्डर जे आहे मरून रेडिश आहे आणि पदर जो आहे पूर्ण रेड आहे। मला ह्याच्यावरचा रेड ब्लाऊज होता तो मॅचिंग झाला, तोच वेअर केला। हा विथ ब्लाऊज आहे का असं मला डाऊट होतं, कारण पदरा साईडला प्लेन कपडा आला होता। मी त्यांना विचारले नाही, आता मी विचारेन। ह्याच्यामध्ये मी 3-4 प्रकारचे शिवले, एक ब्लू पण शिवला होता, एक हे पण शिवला होता। तर असं बघून आणि ह्याच्यामध्ये हा खोचा आहे, मी ह्याला असं करून लावलेलं आहे त्यामुळे हे वाढते आणि थोडंसं प्रेस केलं ना तर ह्याची फिनिशिंग खूप छान येते। तर हा असा लुक वाईज खूप छान दिसतोय। तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता, रेंटने हवं असेल तर रेंटने तुम्ही घेऊ शकता। किमती विचारतात नेहमी साड्यांच्या, तर साड्यांच्या किमती ह्या 500 पासून 5000 पर्यंत आहेत। नॉर्मली माझ्याकडे 1,500 ते 2,500 मधली साडी, मग शिलाई, मग ब्लाउज असं असतं आणि त्याच्यात शिपिंग ते सगळंच इन्क्लूड असतं। तर आता मी याचा एक शॉर्ट व्हिडिओ घेते, मग त्यानंतर मी तुम्हाला ह्याच्यातली शाही मस्तानी दाखवणार आहे, कारण एकच सेट सेम आहे, सगळं सेम आहे, फक्त 2 पॅटर्न त्यांनी शिवून घेतले। तर त्याच्यानंतर त्यांचं दुसरं एक होतं कुठला तरी राजलक्ष्मीसाठी, ते डार्क रेड मध्ये 2 देणार आहेत, राजलक्ष्मी आणि परत शाही मस्तानी, नाही मस्तानी, हे शाही मस्तानी असे 2चे हे केलेत। असे वेगवेगळे ते हे करतात, जसं मागणी येते तसं त्यानुसार साड्यांचे काय बोलतात व्हरायटी किंवा हे जास्त चेंजेस होतात। माझ्याकडे जास्त करून तुम्ही शाही मस्तानीच पाहता, पण कट ब्राह्मणीला पण तितकाच रिप्लाय आहे, आत्ता जास्त यायला लागले। ह्याच्यामध्ये खूप छान दिसते। आता माझंही पोटाचा घेर आहे, कुठेही पोटाचा घेर दिसत नाही। तुम्ही पदर व्यवस्थित हे केलं, हा व्यवस्थित आला तर काही असं हे वाटत नाही आणि व्यवस्थित बसायला सुद्धा कम्फर्टेबल आहे। आणि हा जो घोळ आहे तुम्ही पाहू शकता, भरपूर ह्याचा घोळ येतो। तर ह्याच्यात काही चेंजेस असतील कोणी सांगितले तर तसं हे करतो। तर मी जी ह्याच्यातलीच आहे दुसरी साडी तसंच वेअर केलेलं आहे, काही चेंजेस नाही आहेत। तुम्ही बोलतील की सेम कलरमध्ये, तर सेम कलरमध्ये बल्क ऑर्डर असतात तेव्हा हे तुम्ही कट ब्राह्मणी पाहिली आणि ही आहे ती शाही मस्तानी। थोडंसं मला वाटतं ह्याला इस्त्रीची गरज आहे, मी असंच हे केलंय। खालून मिऱ्या दाखव, म्हणजे छोटी शूट घेते, हे बघा मिऱ्यांचं हे इतका हा लुक इतका छान दिसतोय, कॉम्बिनेशनमध्ये खूप छान दिसतोय। तर एकाच व्हिडिओमध्ये मला 2 सेम कलरचे दाखवण्याचं कारण हे होतं, कारण बल्कमध्ये जेव्हा साड्या घेतो तर कधी कधी 5-6 एकसारख्यामध्ये सगळे डिझाईन ठेवतात। कट ब्राह्मणी, शाही मस्तानी
ब्राह्मणी आणि शाही मस्तानीमध्ये खूप आता फॅशन आहे। तर ह्या दोन्हीही साड्या ते शक्यतो शॉपमध्ये असतात, जे ज्यांचा व्यवसाय असतात, आणि बाकी राजलक्ष्मी मस्तानी किंवा लावणी असतात त्यांचे जरा प्रमाण कमी असतात। जास्त करून चालते ती ब्राह्मणी आणि शाही मस्तानी। मी ह्याला कट ब्राह्मणी बोलते, पण ह्याला ब्राह्मणीच जी आधीची दाखवले त्याला मी कट ब्राह्मणी बोलते, म्हणजे कट केलेलं आहे। ऍक्च्युली त्याचं नाव तसं नाही, मी स्वतः त्याला कट ब्राह्मणी बोलते। अखंड ब्राह्मणी आणि कट ब्राह्मणी हे दोन फरक आहे। शाही मस्तानीमध्ये तर दोन्हीही वेगळे असतात। पायाचे दोन्ही घोळ, परत मागचा हा काष्टा जो आहे, ह्या काष्टाला 2 काष्टा असतात, त्याचे सिंगल पण करू शकता, पण शक्यतो शाही मस्तानीला डबल काष्टात चांगला दिसतो। कमरेचा घेर, घोळ आणि ह्या समोरच्या ह्या जे प्लेट्स आहेत मिऱ्या इतक्या छान दिसतात। ह्याला प्रेस करून ह्याला अजून टक करायचंय। मी म्हणले आधी शूट घेऊया, बघूया। आणि कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय, एकदम जास्तही घोळ नाहीये, कमीही घोळ नाहीये, काही क्वालिटी कलर कॉम्बिनेशन काही चेंज नाही, एकच साडे आहेत असं। पण ते तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर आधी सांगावं लागतं बल्क मधले ऑर्डर हे 6 कारण सेम कलर येत नाही। 6 कलर मध्ये 6 साड्या येतात, त्यात वेगवेगळे कलर येतात। आता मोठे शॉप आहेत ते एक सोबत आणले की 6 सेट एक सोबत असे ते आणतात, त्यामुळे ते साड्या त्यांच्याकडे भेटतात। मला हे ऑर्डर केलं तर मला हे 8-10 दिवस लागतं, कारण पटकन तिथं भेटत नाही। आणि ह्याला कांजीवरम किंवा तुम्ही पैठणी दोन्हीही मिक्स असं नाव देऊ शकता, कारण बॉर्डर हे पैठणी कांजीवरम मिक्स आहे आणि ह्याच्यावरची जी वेल आहे ना त्यामुळे ते खूप सुंदर दिसतंय। ऑलरेडी ह्या साडीची पूर्ण माहिती दिलेली आहे, तर मी फक्त चालून दाखवते तुम्हाला। हे पहा, आणि कुठेही तुम्हाला असं अनकम्फर्टेबल किंवा असं तर इकडून काय दिसेल का, इकडून दिसेल का, किंवा इकडून खेचलेलं आहे का असं वाटत असतं, पण हे बघा कुठंच काही खेचलेलं नाहीये। अशी ही शाही मस्तानी आहे। तर शॉर्ट व्हिडिओ घेते आणि थोडंफार ह्याच्याबद्दलचं बुकिंग किंवा काय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर मेन सांगण्याचा उद्देश हे आहे, जेव्हा हा टेलरिंगचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही नेहमी करत असतील तर कंटाळा करून चालत नाही। खूप जण विचारतात मला, आत्ता मी माझी कंडिशन खरंच सांगते, 11:30 वाजले, मी जाताना खूप व्यवस्थित असं सगळं मेकअप केलं होते, फुलं हे ते सगळं, पण आता सगळं त्याचं अस्ताव्यस्त झालंय, कारण गाडीवरून आल्यावर। आणि मी घरातून बाहेर पडले ती 6ला आणि आले मी 11:30ला, आणि आल्याबरोबर थोडीशी सामानाची आवरावर केली आणि शूटिंग करायला घेतले। साडी चेंज करणं हे करणं 15 मिनिटाचा तुम्हाला व्हिडिओ वाटत असेल तरी चांगलं, त्याला 1 तास तरी मला जाते, कारण हे चेंज करायचं होतं। ह्याच्यामध्ये मी जास्त काही केलं नाही, नेहमी जे नंतर कंपल्सरी घालते, गळ्यातलं मंगळसूत्र, बांगड्या हिरव्या इतक्या छान दिसते ह्याच्यावरचे चुडा, आणि फक्त नेलपेंट लावलं, इतकं सुंदर दिसते फक्त नेलपेंट लावलं तरी। पण सगळ्या गोष्टी तितक्या आवर्जून तयार करून तितकं हे करायला कधी कधी जमत नाही। पण मेन जे आहे मला ह्या साड्या दाखवायचंय। आता मी कंटाळा केला तरी ही साडी मी त्यांना तसंच पाठवलंय तर चालणार नाही, परत मला उद्या तयारी करावं लागेल, परत उद्या शूटिंग करावं लागेल। त्यापेक्षा मी म्हणले नाही, आत्ताच मी करून घेते, म्हणजे माझ्यासाठी ते बरं पडेल। आता मी थोडासा एक 10-15 मिनिट वेळ दिला किंवा कंटाळा जो आला होता तो घालवला आणि केला, आणि उद्यासाठी परत अगर तयारी करायचं असेल तर साडी आवरणं, मेकअप, केस विंचरणं, सगळं दागदागिने हे सगळं नाही म्हणलं तर 1 तास, परत काढून ठेवायला तुम्हाला अर्धा तास, तसा 1-1.5 तास वाचला। अशा पद्धतीने मी नेहमी काम करत असते। तर हे असं इतकं छान हे वाटतं। आता मी थोडीशी इथं बसून बोलते, कारण कुठंतरी थकायला होतंय। नेहमी तुमचं विचारणं असतं की तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्ही असं मॅनेज करता, तर काही नाही, एक प्लॅनिंग करायचं। माझ्याकडूनही बऱ्याच गोष्टी होत नाही जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही। कधी कधी आत्ता मी आजचं सांगते तुम्हाला, नाही म्हणलं तरी 3 की 4 व्हिडिओ शूट झालेत। तर कसं असतं, एखाद्या दिवशी 4-4 व्हिडिओ शूट करते तर ते 4 दिवस चालतात, किंवा 2-3 दिवस मी बिलकुल मोबाईलच हातात घेत नाही, म्हणजे मी रिप्लाय द्यायला ह्याला त्याला हातात घेते पण शूटसाठी घेत नाही। तर हा वेळ कुठंतरी हे होतो। रोजचे व्हिडिओ होतात तर त्या तुम्हाला पद्धतीने ठेवावं लागतं। तुमचे रुटीन व्हिडिओ असतील तर लोकांपर्यंत पोहोचतात। व्ह्यूज माझ्या व्हिडिओला असे खूप कमी आहेत, सबस्क्रायबर वाढत नाहीत, व्ह्यूज वाढत नाहीत, पण मला ऑर्डर असतात की बाबा चला दिवसातून 1-2 ऑर्डर मिळाले तर माझं रेग्युलर काम चालेल, मी ते पाहते। व्ह्यूजच्या मागे अगर सबस्क्रायबरच्या मागे लागले तर मग मीही कुठंतरी डिस्टर्ब होईन। मला हे वाटतंय कधी कधी की मी इतकी मेहनत करते पण हवा तसा रिप्लाय नाही, पण मी म्हणते चला बाबा आपण लोकांपर्यंत पोहोचतो, आपल्याला काम मिळतं, माझ्याकडे जे कामाला कोणी मदत करायला असते त्यांना काहीतरी मिळतं, अशा पद्धतीने मी करून हे कंटिन्यू करत आहे। तर यूट्यूबचं बघायला गेलं तर फायदा आहे माझ्यासाठी,
भले त्याच्यातून मला जास्त इन्कम नाही, पण माझा व्यवसाय त्याच्यावरच चालले हे तितकंच आहे. आणि जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडूनच मला ऑर्डर जास्त भेटतात, त्यांचं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. कारण मला वाटतं अगर हे नसतं तर कदाचित त्या नऊवाऱ्यामध्ये मी माझं नाव किंवा मी इतक्या नऊवारीसाठी फेमस झाले नसते. कारण स्टिचिंग सुरेखा म्हटलं की पहिलं नऊवारी येते, त्यानंतर मग साड्यांचे ड्रेसेस, ब्लाऊज, ॲक्च्युली सगळेच मी शिवते, पण माझ्याकडे मागणी जास्त ह्याची आहे. आणि एवढ्या साड्या जिथून मी शिवायला घेते त्यांच्या सोबत माझं एक करार आहे, म्हणून ते माझ्याकडे साड्या नेहमी येतात. नाही तर अशा नऊवाऱ्या इतक्या आपल्याकडे शिवायला येत नाहीत, हेही मी तुम्हाला सांगते. पण आत्ताच मी निघताना त्यांचा 10:30ला फोन आला की उद्या 3 साड्या आहेत आणि तुम्हाला शिवून द्याव्या लागतील. मी म्हणले कधी लागणार आहेत, तर ते बोलले की 10 तारखेपर्यंत. मी म्हणले ठीक आहे. दिवसाला मी आरामात 3 ते 4 साड्या मी एकटी शिवू शकते, सगळं माझं व्यवस्थित रुटीन करून. कधी कधी 4 नाही पकडलं तर 3 तरी होतात, पण तितके रेग्युलर येत नाही. तितके अगर रेग्युलर आले तर दुसरं कुठलंही शिलाईचं काम करणं गरजेचं नाही, पण हे कधी तर चालते. ओव्हरऑल सगळे टेलरिंगची मी कामं करते, म्हणून माझ्याकडे कामं येतात. इव्हन मी शिलाईला सुद्धा, इव्हन टिप मारायला सुद्धा मी नाही म्हणत नाही. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.